तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे मित्रांनो गुरुवार आणि आज बऱ्याच कंपन्यांना सुट्टी असते आणि आज दत्तगुरूंची पण जयंती आहे मित्रांनो. तर सर्वांना माझ्याकडून आपल्या चॅनल कडून दत्तगुरू जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर सकाळच्या वाजले 9 आणि पाहूया आजचं आपलं अर्निंग कसं होतंय मित्रांनो. तर लाईव्ह असणार आहे मित्रांनो, तुम्ही पाहत राहा मित्रांनो. आजचं लाईव्ह अर्निंग कसं होतंय. आज गुरुवार असल्यामुळं कंपन्या पण सुट्ट्या असतात. तर पाहूया आपल्याला मोशीमधून कुठली बुकिंग वाटते पहिली. तर मित्रांनो, पहिली बुकिंग आपण घेऊन आलो आळंदीला MIT कॉलेजला. म्हटलं आता सकाळ सकाळ आज गुरुवार आहे, कंपन्या पण बऱ्याच सुट्ट्या असतात, त्याच्यामुळं चला आळंदीला जाऊया. आणि आपले जुने मित्र आहेत त्यांची पण भेटी गाठी होतील, त्यामुळं मी आळंदीला आलतो मित्रांनो. आणि 100 रुपयाची बुकिंग होती मित्रांनो, फक्त 6 किलोमीटर होतं उबेरला, 5.9. तर ठीक आहे, चला आपण पहिली बुकिंग कंप्लीट केली आळंदीमध्ये आणि आपण आळंदीमधून पाहूया कुठली बुकिंग वाचते आपल्याला. तर मित्रांनो, 229 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो आपण धानोरीला. तर मित्रांनो, 1 ते 1.5 तास बसलो आपण आळंदीमध्ये. 4 ट्रिपा गेल्या मित्रांनो. 300, 400 रुपयाच्या बुकिंग होत्या, पण एक पण बसली नाही. ओलाला आता ऑटो क्लिकर बंद झाल्यामुळं ट्रिपा बसाना झालेल्या आहेत. तर काही जणांकडे चालू आहे, कारण त्यांचा अपडेट केलेलं नसल्यामुळं, त्यामुळे ट्रिपा बसणं जरा मुश्किल आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय बुकिंग सकाळी बसली नाही मित्रांनो. तर आपण डायरेक्ट 229 रुपयाची मला ओलाला बुकिंग बसली. म्हटलं बरं झालं, 1.5 किलोमीटर पिकअप होता मित्रांनो. कृष्णा आयकॉनला होतं आळंदी मरका रोडला. तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊ द्या. मरका चौकात होतो आपण. तर पहिली बुकिंग कम्प्लीट केली आपण ओलाला 229 रुपयाची. तर पाहू आता धानोरी मधून आपल्याला कुठली बुकिंग वाचते. आणि आपण गो टू करणार आहोत डायरेक्ट. ओलाला तास बसत नाही, गो टू आपण डायरेक्ट बावधन साईडला करूया मित्रांनो. तर पाहू कुठली बुकिंग वाचते ते. तर मित्रांनो, आपण आहोत SB रोडला. तर आपण तिथून मित्रांनो 170 रुपयाची वाकडेवाडी बस स्टँडची आणली होती आणि तिथून एक 62 रुपयाची लोकलला आणली मित्रांनो. आता अर्धा पाऊण तास झाला SB रोडला येऊ, पण एक पण बुकिंग नाहीये मला SB रोडला. मॉल पाशी आहे, फेअरलँड मॉल पाशी. तर बराच वेळ झाला मित्रांनो, अजून काय बुकिंग नाहीये. तर दुपारचा टाइम पण झालेला आहे मित्रांनो. आपण आता काय करूया, पाषाण रोड साईडला जाऊया आणि तिकडे जाऊन जेवण करूया. तिकडून बुकिंग पण वाजेल आणि आपलं जेवण पण होईल मित्रांनो. तर इथं थांबणं जरा अजून 1-1, 1.5 तास थांबायचं एवढे वेळ परवडत नाही. तर जाऊया थोडस. आणि गॅस पण भरलेला आहे मित्रांनो. सकाळी 110 पॉईंट गॅस होता माझ्या गाडीत. म्हटलं पाहूया आपल्याला आजचं अर्निंग कसं होते, आणि गॅस पण नंतर भरणार आहोत. तर पाहूया कुठपर्यंत आपल्याला गॅस जातोय, कुठपर्यंत साथ देतोय गॅस. आणि तिकडे गेल्यानंतर भरूया. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर गॅस भरणं जरा अवघड होतं. जर नाहीच इमर्जन्सी असेल तर आपण गॅस पुण्यामध्ये भरतो, नाही तर पिंपरी चिंचवडला गॅस पंप हे रिकामे असते. 5-10 मिनिटात आपला नंबर येऊन जातो. नाही तिथं अर्धा 1-1 तास थांबावं लागतं लाईनला. त्याच्यामुळे आपण जास्त शक्यतो पिंपरी चिंचवडलाच गॅस भरणार आहोत. तर पाहू, आपण पाषाण रोडला जाऊया, मस्त जेवण करूया आणि पाहूया कुठली बुकिंग वाचते ते. तर मित्रांनो, आपण आलो बाणेर पाषाण लिंक रोडला. तर पंचवटी पाषाण मध्ये होतो मित्रांनो. आपण जेवण केलं मस्त आणि तिथून आपल्याला वाढली 126 रुपयाची बाणेरची पंचवटी पाषाणहून बाणेरची. आपण आहोत आता पाषाण बाणेर लिंक रोडला. तर ठीक आहे, 126 रुपयाची बुकिंग कम्प्लीट केलेली आहे. आणि पाहूया आता आपल्या इथून कुठली बुकिंग वाचते. इथून 100% बुकिंग वाचते मित्रांनो. जर या साईडला आला तर बाणेर पाषाण लिंक रोडला थांबा, तुम्हाला 100% बुकिंग वाचेल इथून. तर पाहूया आपल्याला कुठली बुकिंग वाचते आता. परत पाषाण मध्ये चाललेलो आहोत. तर सांगतो मित्रांनो, पहिली मला वाढली होती अलंकापुरी कोथरूड म्हणून, म्हणजे मेट्रो स्टेशनची होती. 188 रुपये झाले मित्रांनो. 10.89 काहीतरी होती. म्हटलं ठीक आहे, 188 रुपये तिथं थांबलो मित्रांनो. लगेच आपल्या रिटर्न वाढली पाषाणची. म्हणलं अरे वा, मस्त राऊंड होईल आता. तर आपण पाषाण मध्ये परत बुकिंग घेऊन आलो मित्रांनो. आणि मस्त अर्निंग होत आलेलं आहे मित्रांनो. आज गुरुवार असल्यामुळं पण सकाळी बिझनेस नव्हता, नंतर आपल्याला मस्त 2 बुकिंग लगातार भेटलेले आहेत. तर पाहू आपलं आजचं अर्निंग कसं होतंय ना. अजूनही गॅस भरलेला नाही, पण सकाळी 110 पॉईंट गॅस होता. तर अजूनही 70-80 पॉईंट गॅस शिल्लक आहे मित्रांनो. 70 पॉईंट गॅस आहे. तर पाहूया कुठली बुकिंग वाचते ते. आणि ॲव्हरेज पण माझी बरोबर गाडी चांगली द्यायला लागली. पहिली ॲव्हरेज थोडी कमी द्यायची. मध्ये मी सर्व्हिसिंग केली मित्रांनो. गॅस फिल्टरची पाठीमागचं गॅस फिल्टर चेंज केलं, तर गाडी झटके मारली. त्यावेळेस प्लगचा प्रॉब्लेम होता माझा आणि मी दुसरे पार्ट बदलत राहिलो. पण तसं नाही झालं मित्रांनो. पहिल्यांदा प्लग चेंज केला. करत जा, कुठला काय प्रॉब्लेम असेल, झटके मारत असेल, बंद पडत असेल, तर पहिला प्लग चेंज करायचा, मगच प्रॉब्लेम आपल्याला समजतो. नाही तर प्लग मुळे आपले बरेच पार्ट गॅरेजवाले, शोरूमवाले आपल्याला चेंज करायला होतात, परंतु तसं होत नाही मित्रांनो. फक्त प्लग मुळे प्रॉब्लेम होता. तर माझे 3-4 हजार रुपये गेले ते, आणि फक्त 130 रुपयाच्या पार्ट म्हणून एवढे पैसे घातले होते. तर त्याच्यामुळे पहिला प्लग चेक करायचा.
तर माझं ॲव्हरेज पण चांगली जाईल गाडी फिल्टर चेंज केल्यामुळं. तर मित्रांनो आपण आहोत बावधनमध्ये आता. तर आपल्याला मित्रांनो वाढली होती औंची, एक औंची मारली आणि औंधून परत मला बावधनची वाढली. म्हणलं चला 5.5-6 वाढले तिथून पण रिटर्न वाजन आपल्याला. तर परत आपण पुण्यात जाणार आहे मित्रांनो, कारण की गाडीमध्ये गॅस राहिलेला आहे 50 पॉईंट फक्त. तर 50 पॉईंट मध्ये आपण घराकडे घेत घेत जाऊया. जर मध्ये आधी जर आउट साईडला थोडंसं पाठवून त्यांनी रावेत साईडला या साईडला, तर गॅस भरूया मित्रांनो. नाहीतर घराकडली बुकिंग जर भेटली तर गॅस भरण्याची गरज नाही मित्रांनो. तर आपण आहोत बावधनमध्ये मित्रांनो. तर बावधनहून कुठली बुकिंग वाजते आपल्याला पाहूया आता. तर मित्रांनो आपण आहोत शंकर कळत वाकड मध्ये मित्रांनो. आणि आपल्याला बुकिंग वाढली होती मित्रांनो बानेरची 163 रुपये झाले मित्रांनो. तर मस्त अर्निंग केलं. आणि नंतर वाढली मित्रांनो तिथून पुढं आपल्याला 126 रुपयाची वेटिंगला लगेच शंकर कळत नगर वाकड. तर मस्त राऊंड झाला मित्रांनो. आणि आपण निघणार आहोत घराकडे हळूहळू. आणि गाडीमध्ये गॅस आता राहिलेला आहे फक्त 30 पॉईंट शिल्लक. तर 30 पॉईंट मध्ये आपण घरी जाऊया. आणि आजचा अर्निंग दाखवतो. तर विदाऊट गॅस भरलेला आहे मित्रांनो 110 पॉईंट. कालचा गॅस शिल्लक होता. तर कालच्या गॅसमध्ये मित्रांनो आपले 1200 रुपये झालते. आणि मी लवकरच घरी गेलतो. तर आणि तिथून पुढं आजचा अर्निंग मित्रांनो पण दाखवतो मी टोटल किती झालंय. तर एका गॅसच्या टाकीमध्ये किती अर्निंग होत हे पण पाहणं तुम्हाला दाखवतो साईडला मित्रांनो. तर वाकड मधून आपण घराकडे जाण्याचा प्रयत्न करूया आता. आणि 1,500 रुपयाच्या आसपास आपलं अर्निंग पण झालंय काहीतरी. तर पाहूया आपल्याला कुठली बुकिंग वाटते. काळेवाडी फाट्याला असताना मला वाढली पूर्ण नगर चिंचवड. म्हटलं अरे वा मस्त झालं म्हटलं, कारण की तिथून आपल्याला मोशी जवळ आहे पूर्ण नगर पासून. तर घरकुल चौकापाशी होतं अलीकडे थोडस. तर त्या आजींना सोडलं मी तिथं. आणि तिथून निघालो असेल की लगेच 1 किलोमीटर पिकअप होतं मित्रांनो. 68 रुपयाचीच बुकिंग होती. पण आहेर मोशी म्हणून आली. म्हटलं चला मोशीची आहे आपल्या घराकडली, एमटी जाणं असतं तेवढेच आपले 70 रुपये होतील. तर त्यांनी कस्टमरने आपल्याला 70 रुपये पे केले. आणि आपण बरोबर डीमार्टच्या पुढे सोसायटी पाशी आलतो मित्रांनो. आणि तिथून आपण आता घरी निघालेलो आहोत. तर मस्त राऊंड झालं मित्रांनो. आज काय गॅस भरलेला नाही. आणि 1800 रुपयाच्या आसपास आपलं अर्निंग झालं. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. गुड नाईट, धन्यवाद.